वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. बंधू आणि भगिनींनो, नाशिकवरून पुंडलिक पिंपळकेचा सादर प्रणाम. आपण स्वामी विवेकानंदांच्या जादुई आणि शक्तिशाली विचारांची जी मालिका सुरू केलेली आहे, त्या मालिकेतला आजचा विचार सर्वांनी मनोभावे श्रवण करावा ही नम्र प्रार्थना. आजचा विचार: प्रत्येक मनुष्य पूर्ण ज्ञान आणि पूर्ण शक्ती संपन्न परिपूर्ण आहे. स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरणासाठी ही बोधकथा पहा. लॉजिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकानं हाताशी काही चोर धरले होते. जर का त्याच्या लॉजमध्ये कोणी श्रीमंत गृहस्थ मुक्कामासाठी आला तर हाताशी धरलेल्या चोरांपैकी कोण्या एकाला जाणून बुजून काहीतरी बहाणा करून श्रीमंत व्यक्तीच्या खोलीत मुक्कामाला पाठवलं जायचं. श्रीमंत व्यक्ती झोपी गेल्यानंतर तो चोर त्या व्यक्तीजवळचा सारा पैसा अडका धन दौलत लंपास करायचा. दुसऱ्या दिवशी लॉजचा मालक आणि चोर ही चोरलेली संपत्ती आपसात वाटून घ्यायचे. एके दिवशी असाच एक धनाढ्य व्यक्ती लॉजमध्ये मुक्कामाला आला. ठरल्याप्रमाणे एका चोराला त्या श्रीमंत व्यक्तीच्या खोलीत मुक्कामाला पाठवलं गेलं. रात्री ती व्यक्ती झोपी गेल्यानंतर हाती काही घबाड लागतं का या उद्देशानं त्या चोरानं सारी खोली खालची वर केली, पण त्याच्या हाती काहीही लागलं नाही. निराश होऊन दुसऱ्या दिवशी तो चोर लॉजच्या मालकाकडे गेला आणि म्हणाला, साहेब, तुम्ही मला चोरी करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या खोलीत पाठवलं होतं ना, ती व्यक्ती कफल्लक निघाली, त्याच्याकडं काहीही नव्हतं. लॉजचा मालक म्हणाला, अरे बाबा, हे कसं शक्य आहे? मी स्वतः पाहिलं होतं त्या व्यक्तीकडं हिऱ्याच्या अंगठ्या, मौल्यवान दागिने, महागडी वस्त्र, अलंकार, आभूषणं खूप सारी होती. एवढ्यात लॉजचा निरोप घेण्याच्या उद्देशानं श्रीमंत व्यक्ती मालकाजवळ आला. लॉजच्या मालकानं विचारलं, काय हो, तुमच्या जवळची ही सारी संपत्ती रात्री तुम्ही कुठं ठेवली होती? श्रीमंत व्यक्ती म्हणाला, पण तुम्ही मला हे का विचारताय? मालक म्हणाला, सहज विचारतोय, बाकी हेतू काही नाही. तो म्हणाला, खरं सांगू का, तुम्ही माझ्या खोलीत जो भला माणूस मुक्कामाला पाठवला होता ना, तो ज्या पलंगावर झोपला होता त्याच पलंगाखाली मी माझी सारी संपत्ती ठेवली होती. चोरानं कपाळावर हात मारून घेतला, स्वतःशीच म्हणाला, हे काय दुर्दैव, सारी खोली खालची वर केली, प्रत्येक कोपरा धुंडाळला आणि नेमकी ज्या पलंगावर मी झोपलो होतो त्या पलंगाखालची जागाच तेवढी धुंडाळायची राहून गेली. बघा, आपलं साऱ्यांचं दुर्दैव हे असंच आहे, खरं ना? आपण सारेजण सप्तपुरी, 4 धाम, 108 शक्तिपीठ, गंगासागर अशा सर्व ठिकाणी वारंवार जातो, मस्तक नमवतो. पण हे विसरतो आपण की आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी अलौकिक शक्ती, अपरंपार सामर्थ्य, दुर्दम्य उत्साह, दिव्य प्रकाश आणि शुद्ध आनंदाचा खराखुरा झरा आहे. त्याकरता अंतरात डोकवलं पाहिजे. म्हणूनच तर तुकोबा म्हणाले, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. धन्यवाद. Friends, if you like the video, then please like and share as well as subscribe to the channel and press the bell icon button. Thank you.